नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे 2000 रुपये आहेत, दर 4 महिन्यांनी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येतात। आत्तापर्यंत शेतकरी बांधवांनो 17 हप्ते या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत। आज एक महत्त्वाची अपडेट या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याविषयी समोर आलेली आहे आणि हा जो 18वा हप्ता आहे, या 18व्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। तर ही तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती 2000 रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जमा होणार आहेत, याची माहिती शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यापूर्वी अशाच प्रकारच्या नवनवीन शासनाच्या योजनांसाठी, शेतकरी बांधवांच्या योजनांसाठी, नोकरीविषयक योजनेसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व प्रकारची माहिती तुम्हाला भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तारीख जी आहे ती फिक्स झालेली आहे आणि कोणती तारीख आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे, त्या क्रोम ब्राउझरमध्ये pmkisan.gov.in असं टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, तुमचा जो मोबाईल आहे, हा मोबाईल डेस्कटॉप मोडवरती येण्यासाठी जो सर्च बार आहे त्याच्या उजव्या कोपऱ्यात जे 3 टिंब दिसत आहेत, त्या 3 टिंबला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट नावाचा जो ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे काहीसा कम्प्युटर मोडवरती या ठिकाणी येईल। तुम्हाला अगदी व्यवस्थित याची माहिती पाहता येईल। तुम्ही डेस्कटॉप साईट न करता सुद्धा अशा पद्धतीनं pmkisan.gov.in तुमच्या गुगलमध्ये टाईप करून सर्च करून त्या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, मी या ठिकाणी pmkisan.gov.in असं टाईप केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं दिसेल। याच्यामध्ये जे टॅब आहेत त्याच्यामध्ये न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आणि त्याच्यानंतर KYC, त्याच्याखाली मित्रांनो एक लाल अक्षरामध्ये रेष आहे, त्या ठिकाणी त्यांनी हा जो 18वा हप्ता आहे या 18व्या हप्त्यासंदर्भात घोषणा केली आहे। तर या 18व्या हप्त्याची तारीख त्यांनी या ठिकाणी दिली आहे, तुम्ही पाहू शकता। 5 ऑक्टोबर 2024 रोजी हा 18वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजून ज्यांनी KYC केलेली नाही अशांनी KYC करणं गरजेचं आहे। या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की KYC इज मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्टर्ड फार्मर्स। म्हणजेच या पोर्टलवरती ज्या शेतकरी बांधवांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अजूनपर्यंत KYC केलेली नाही अशा शेतकरी बांधवांनी KYC नक्की करून घ्यायचे आहे। OTP बेस्ड सुद्धा तुम्ही KYC करू शकता। तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे, या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन तुम्ही pmkisan.gov.in सर्च केल्यानंतर जर तुम्हाला OTP बेस्ड KYC करायचे असेल तर या ठिकाणी KYC नावाचा जो ऑप्शन दिसतोय याच्यावरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो OTP जातोय तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि फिरून अजून एकदा दुसरा OTP आधारचा पाठवायचा आहे आणि आधारचा आलेला OTP तिथे टाकून सबमिट करायचा आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही या पीएम किसान सन्मान निधी योजनेची KYC OTPद्वारे करू शकता किंवा तुमच्या आसपास तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या घराच्या जवळ कुठं CSC सेंटर असेल, आपले सरकार सेवा केंद्र, तर या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बायोमेट्रिक बेस्ड KYC जे आहे म्हणजे स्तंभ देऊन जी KYC आहे ती KYC सुद्धा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही करू शकतात, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही। तर ज्या शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही त्यांनी KYC करून घ्यायचे आहे, अन्यथा 5 तारखेला ज्यांनी केली नाही, ज्यांनी केली आहे त्यांनी ठीक आहे, पण ज्यांनी केली नाही त्यांच्यासाठी हे आहे। तर ज्या शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत KYC केली नाही अशा शेतकरी बांधवांनी तुम्ही KYC करून घ्यायचे आहे, जेणेकरून 5 ऑक्टोबरचा जो 18वा हप्ता आहे हा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती वर्ग होण्यास मदत होईल। तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वाची माहिती आवडल्यास हा व्हिडिओ नक्की तुमच्या गावातील
जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुमच्या मित्रांना किंवा तुमचे जे जवळचे नातलग आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती कशी वाटली. जय हिंद, जय महाराष्ट्र.